मावळत्या वर्षात अनेक दिग्गज काळाच्या पडद्याआड गेले। त्यामध्ये काही नामवंत कलाकारांनी सरत्या वर्षात कायमचा निरोप घेतला। त्याचप्रमाणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या व्यक्ती आपल्याला सोडून गेल्या। त्यांच्या निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। 2025 या सरत्या वर्षामध्ये काही नामवंत कलाकारांनी कायमची एक्झिट घेतली। त्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचं 31 ऑगस्ट 2025 रोजी कर्करोगामुळे निधन झालं। ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर याही वयाच्या 68व्या वर्षी 16 ऑगस्ट 2025 रोजी काळाच्या पडद्याआड गेल्या। चिमणराव गुंड्याभाऊ मालिकेतून गाजलेले अभिनेते बाळ कर्वे यांचं 28 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं। तर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात विविधांगी भूमिका करणारे अच्युत पोतदार यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। याशिवाय नाटक आणि मालिकांमध्ये खलनायकी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दया डोंगरे यांचं 3 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं। मन कस्तुरी रे, उनाड, झोंबिवली यासारख्या चित्रपट नाटकांमध्ये आपली छाप पाडणारे तुषार घाडीगावकर यांचं वयाच्या 34व्या वर्षी 20 जून 2025 रोजी निधन झालं। अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारे माधव वझे यांचं 7 मे 2025 रोजी वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आणि प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या पत्नी संध्या शांताराम यांचं 94व्या वर्षी 4 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं। दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही यावर्षी काळाच्या पडद्याआड गेले। त्यामध्ये ही मॅन धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं। भारत कुमार म्हणून ओळखले जाणारे आणि चित्रपटामधून देशभक्तीचा जागर करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी 4 एप्रिल 2025 रोजी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। बॉलिवूडमधील विनोदी अभिनेते आणि अनेक दशकांपासून रसिकांना खळखळून हसवणारे असरानी 84व्या वर्षी 20 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्याला सोडून गेले। अनेक चरित्र भूमिका साकारणारे आणि विविध मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारे सतीश शहा यांचं 25 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं। तर कांटा लगा या रिमिक्स गाण्याच्या डान्समुळे प्रचंड लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं 42व्या वर्षी 27 जून 2025 रोजी अचानक निधन झालं। शास्त्रीय गायिका आणि उत्तम अभिनेत्री असलेल्या सुलक्षणा पंडित यांचं 6 नोव्हेंबरला निधन झालं। त्याशिवाय पंकज धीर, देव मुखर्जी, आशिष वारंग या कलाकारांनीही कायमची एक्झिट घेतली। या नामवंत कलाकारांच्या निधनामुळे कला आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे। तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। शिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचाही मावळत्या वर्षात मृत्यू झाला। तर 12 जून 2025 रोजी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झाला।